असं मला मिळते की स्कीम मिळणार आहे ते सुप्रीम कोर्टात लोक लढतात आहेत त्याच्यासाठी लागणारे चांगले वकील मी दिलेले आहेत. स्कीम याला तर तिकडे काहीच डिमोलिशन होणार आहे चुकीचं. मग आपण आपली सोसायटी तयार करून एक मोठा बिल्डर जर इकडे L&T आली किंवा टाटा आला हे मोठे बिल्डर आहे त्यांनी बनून असं आपल्याला काय दिलं तर आपल्याला करायला हरकत नाही. बरोबर ना? आपल्याला करायला काय हरकत नाही. असं कसं मी एकटा नाही माझ्याबरोबर 10 अजून तिकडे सिनियर लोक बसले आहेत की ज्यांचा विचार विनिमय होतो. सिनियर कौन्सिल आहेत सगळेजण बसून तुमच्या चांगल्यासाठी काय करता येईल तो आम्ही विचार करतो आणि त्याप्रमाणे प्रपोजल बनवून आपण महानगरपालिकेला दिल्या. पहिली मीटिंग जेव्हा कमिशनर साहेबांबरोबर झाली तेव्हा त्यांनी सांगितलेलं की प्रपोजल बनवून द्या. आता महानगरपालिकेचं हे प्रपोजल जाईल मंत्रालयात आणि मंत्रालयात ते प्रपोजल झालं तिकडे आपण एक तऱ्हेने लढतो. खाली आपण लढतोय लोअर कोर्टामध्ये ऍडव्हान्स पटिशन 12 वर्षापेक्षा जास्त तुम्ही राहत असाल तर तुमचं मालकीचं घर ते ती प्रॉपर्टी तुमच्या मालकीची होते तो एक वेगळा लॉ आहे त्याच्यासाठी वेगळा लढतोय. आणि तिसरं आपण लढतोय मंत्रालयात की तिकडून मंत्रालयाच्या मुख्यमंत्र्यांना राहायचे आहे त्यांनी महानगरपालिका बांधेल किंवा कोणता मोठा बिल्डर येऊन बांधेल कोणी पण बांधेल किंवा इकडचे लोकल बिल्डर बांधेल काय करेल ते आम्हाला घराच्या बदले घर आणि ते घर तुमचं रजिस्टर्ड डॉक्युमेंट आज तुमचं कोणाचं रजिस्टर्ड डॉक्युमेंट नाही ही नंतरची सोच आहे. पहिला स्टे मिळाला नाही ऐका ना दुसरं स्टे मिळेल असं मला पण वाटते पण मी आज कमिटमेंट देऊ शकत नाही कारण पेपर असे आहेत आपले हायकोर्टाच्या जजमेंटच्या विरुद्ध. पण हायकोर्टाने जे जजमेंट दिलेलं आहे ते 15 लोकांच्या सांगण्यावरून जजमेंट दिलेलं आहे. 1500 लोकांच्या 2000 घराच्या लोकांनी दिलेलं आहे. म्हणून आपल्या वकिलांना वाटतं की आपल्याला मिळालं पाहिजे. परंतु जे लॉ म्हणते ह्याच्या अगोदरची पार्श्वभूमी झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर पण लढतोय आणि हे प्रपोजल आपल्याला मी काही बोलू शकत नाही. पहिला मीटिंग झाली प्रपोजल